सैनिक टाकळीतील माजी सैनिक नागरिक महिला यांनी जयसिंगपूर येथे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कार्यालयावर सैनिक टाकळीच्या आंदोलकांनी मोर्चा काढला होता। दरम्यान मोर्चा बाजार समिती येथे आल्यानंतर पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोर्चा अडवला। यावेळी आंदोलकातून काही जणांचे शिष्टमंडळ घेऊन सिद्धेश्वर मंदिरात आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासोबत बैठक घेत सकारात्मक मार्ग काढण्यासाठी पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी प्रयत्न केले। यावेळी आंदोलकांनी MIDC रद्द करण्याची मागणी केली, तर आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मी तालुक्याचा आमदार असून मला जनतेने निवडून दिले आहे। तालुक्याच्या सर्वांगीण विकास आणि बेरोजगार यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी MIDC आवश्यक असल्याची भूमिका मांडली। तर विरोध असावा, परंतु बोलताना सभ्यता बाळगावी अशी ठाम भूमिका घेत आंदोलकांच्या शिष्टमंडळ यांना सुनावले। त्यानंतर दोघांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने बैठक फिसकटली। परवा दिवशी सुद्धा जेवढा तुमच्या बाकीच्या आणि काय त्या दोन फॅसिलिटी सोडून आणि काय तुम्हाला फॅसिलिटी ते सुद्धा आपण संबंधित मंत्र्यांकडे परवा सुद्धा सांगितलं, संबंधित मंत्र्यांकडे बैठक घेऊन त्याला काय तुम्हाला आणि काय ॲडिशनल आणि काय पाहिजे असेल तर ते सुद्धा करून द्यायची जबाबदारी ही नैतिकदृष्ट्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येक घटकाचं समाधान करणं ही माझी नैतिक जबाबदारी ते मी करेन। पण हे करायचंच नाही। आणि परवा तुमच्या बोलण्यातलं जी भाषा आहे, मी माझं बोलणं झाल्यावर मग तुम्ही मी बोललेलं नाही म्हणजे कृपा करून मी अजूनही सांगतो, तुम्ही परवा सुद्धा मला बोलताना भाषा परवा कोण दिली मान्याने हे काही ज्यावेळा ह्याने असं म्हटलं की त्यावेळा ह्याने असं म्हटलं की इथं MIDC कॅन्सल करा, बाकीचं तुम्हाला तिथं काय बी करायला त्यानंतर आंदोलक व कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली। यावेळी वातावरण तणावाचे बनले। या घटनेची माहिती मिळताच मार्केट कमिटी समोर ठिय्या मारलेले आंदोलक महिला आक्रमक होत जयसिंगपूर शहरात जाण्याचा प्रयत्न केले, मात्र अतिरिक्त पोलीस दलाने त्यांना AMS सर्व्हिसिंग सेंटर जवळ अडवले। त्यानंतर आंदोलकांचे आंदोलन सुरू झाले। हो थांबवा द्या ना जरा।